कोकणात पावसाचा जोर वाढल्यानंतर शेती कामांना वेग आलेला आहे. आमदार भास्कर जाधव यांनी शेतात भात लावणी केली आहे. चिपळूण तालुक्यातील तुरंबव या मूळ गावी जाऊन त्यांनी ही भात लावणी केली. त्यावेळी त्यांनी चिखलात उतरून पारंपरिक गाण्यांवर ठेका धरला. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी. साहेब काय सांगाल, एकीकडे आपण बघितलं तर राजकीय चिखलाची फेकाफेक बघतोय आणि आज चिखलामध्ये लावणी होती तुमची. असं आहे की शेवटी या चिखलामध्ये तुम्ही जर राबलात तर निश्चितपणे तुम्हाला चांगलंच उत्पन्न होईल, चांगलंच मिळेल. राजकीय चिखल तुम्ही एकमेकाच्या अंगावर जर उडवत राहिलात तर शेवटी तुम्ही एकमेकाची प्रतिमा डागाळणारच आहात. एकमेकाला चिखलानं माखून तुम्ही त्याचं सौंदर्य सगळं स्वरूप बिघडवणार आहात. पण या चिखलामध्ये जर आम्ही राबलो तर यातून चांगलंच निघेल, चांगलंच निर्माण होईल, चांगलंच उत्पादन येईल आणि म्हणून या चिखलामध्ये लोकांनी अधिक रमावं असं मी आव्हान करेन. पण आपण जर बघितलं तर राजकारणामध्ये आपण बघितलं तर सत्ताधारींना नेहमीच तुम्ही अंगावरती घेता ज्या काही गोष्टींसाठी, पण या लावणीसाठी तुम्ही वेळात वेळसुद्धा काढून येत आहे. काय एकंदर असेल? नाही, कसं आहे, ही आमची परंपरा आहे. ही परंपरा आहे. आम्ही रेशनिंगचं धान्य खात नाही. आता नियमाप्रमाणे आम्हाला मिळतही नाही. पण जेव्हा मिळत होतं तेव्हाही आम्ही कधी रेशनिंगचं धान्य कधी आम्ही आणत नव्हतो. आम्ही आमच्या शेतामध्ये पिकवलेलंच धान्य खात असतो. त्यामुळं ही आमची परंपरा आहे आणि म्हणून राजकारणामध्ये जरी आम्ही असलो तरी आपली परंपरा सोडायची नाही, ही आमची धारणा आहे आणि आमच्या वडिलांनी आम्हाला घालून दिलेला दंडक आहे, लावलेली शिस्त आहे. रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी.